तर गाईज इकडं आली पण भात लावून राहिली. तर गाईज ना आम्ही जेव्हा पण निघतो ना तेव्हा घरचे थोडेसे सेंटिक होतात, तर ते मला रेकॉर्ड करायला चांगलं नाही वाटत. गाईज ना ब्रदर इकडे दगडा उचलत होता बरं का. आणि इथं आहे रॅटल स्नेक, सगळ्यात विषारी. हा बघा, तो तुम्हाला पण दिसणार आहे, डायरेक्ट पाण्यामध्ये आहे हे बघा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे आमच्या गावाकडच्या इटुकल्या घरामधून. आणि हे आहे आमचं गावाकडचं घर. कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून सांगा. आणि इकडं ब्रदर रेंज शोधू राहिला बरं का. सकाळी सकाळी अजिबात रेंज नसते, म्हणजे कॉलिंगसाठी पण रेंज नसते. तर तो इथं मस्तपैकी हे बघा रेंज शोधू राहिला इथं सादड्याच्या झाडाजवळ. आणि जंगल कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे आमचं इकडं गावाकडचं घर आणि इकडं बघा जंगलच जंगल. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं होतं की उन्हाळ्यामध्ये जेव्हा मी घेऊन आलो होतो तर म्हणजे तेव्हा झाडी वगैरे काही दिसत नव्हती, कारण कसं आहे, ही जी पानं होती ना ती पूर्ण पडून गेली होती. परंतु आता जंगल बघा. हा हे बघा घराच्या वरतीच कसं जंगल आहे मला कमेंट करून सांगा. एकदम पहाडो की जी वाईब आहे ना मित्रांनो, नेक्स्ट लेवल. हे बघा घराच्या इथंच हे आळवाचं झाड आहे बरं का. आणि त्याला बघू शकता, म्हणजे इथं खाली पडलेत आणि आता संपलेत बरं का मित्रांनो. तर हे शेवटचे आळवा आहेत, हे बघा बघू शकता तुम्ही. आणि पाण्याने काही खराब झालेत, आता पाऊस झाला ना त्याच्यामुळे हे बघा खराब होऊन गेलेत. आणि वरचे तर हे बघा संपून गेलेत सर्व आळवं. आणि एक त्या साईडला पण आहे. आणि इकडचं जंगल बघा. आणि हे बघा हा इथं आहे झरा. आणि झऱ्याला पाणी बघा कसं एकदम, म्हणजे तुम्ही विचार करा किती छान वातावरण आहे ना. घराच्या साईडला झरा हे बघा. आणि पाणी बघा किती स्वच्छ आहे हे बघा. आणि पूर्ण जेव्हा खूप जोराचा पाऊस असतो तर डायरेक्ट हे इकडे डायरेक्ट वॉटरफॉलच दिसतात ह्या साईडला. सगळं वॉटरफॉल. हे बघा हे घर आणि अशा प्रकारची वाईब, पूर्ण पाणीच पाणी. कसं वाटू राहिलं मला कमेंट करून सांगा. आमच्या विहिरीमध्ये आहेत माशी, ती तुम्हाला मी दाखवतो. हे बघा. तर गाईज वडील ते घेऊन गेलेत आणि मी आता जातोय टब घ्यायला बरं का. टब विसरून आलो. ते तिथल्या जे हे असं आवण असतं ना याच्यामधले दगडा उचलायचे आहेत, तर त्याच्यासाठी टब घेऊन येतोय. चला. आणि ब्रदर पण येऊ राहिला तिकडनं त्या साईडला. हे बघा वॉटर क्रॉसिंग आम्ही कशी क्रॉस करतो हे बघा. पळत प्रॅक्टिस आहे ना मित्रांनो त्याच्यामुळे. तर गाईज आता आमची मशीन सुरू होईल थोड्या. आणि इकडे ब्रदर डिझेल टाकत आहे. कोणत्या आवनात ते त्याच्यात. तर गाईज ना आता आम्ही मस्त हे मोठे दगड आहेत ना, हे दगड असे उचलून याच्यामध्ये टाकून ते इकडे बांधावरती ठेवणार आहेत. तिकडं ब्रदर गेलाय आणि इकडे मी आता हे इथे जेवढे पण आहेत ह्या साईडचे हे सगळे आता याच्यामध्ये कलेक्ट करतो आणि बांधावरती टाकून देतो. चला. गाईज ना ब्रदर इकडे दगडा उचलत होता बरं का. आणि इथं आहे रॅटल स्नेक, सगळ्यात विषारी. हा बघा तो तुम्हाला पण दिसणार आहे, डायरेक्ट पाण्यामध्ये आहे हे बघा. गाईज छोटे खेकडं बघा कशा दिसू राहिले पाण्यामध्ये. मी पकडू शकतो त्यांना. हे बघा छोटी खेकड. गावाकडे अशा खेकडा बघायला भेटतात. कसे आहे एकदम इटुकली सोडून देऊया. गेली ती. खूप सारे आहेत इकडे. हे बघा इथं पण एक आहे. खेकडे हे बघ. किती सारे खेकडे आहेत ना, खूप सारे खेकडे गावाकडे. नुसते खेकडेच खेकडे. तिला पण सोडून द्या. बघ 2 झाले हे बघ. तर गाईज आता ब्रदरने मस्त मशीन धरलंय. याच्याने आता चिखल करणार आणि याच्यावरती ते भाताचं रोप वगैरे आहे ना ते लावणार इथं एकदम. तर रोप त्या साईडला करू राहिले. तो बघा हे आहे भाताचं क्रॉप आली आणि ते तिकडे करू राहिले. तिकडे वडील गेले त्या साईडला इथं पाणी लावायला. इकडे त्या साईडला पाणी कमी आहे बघा वरती, तर तिकडे पाणी वगैरे लावतील. आणि हे झाल्यानंतर इकडे चिखल करणार. त्याच्यावरती ते कसं लावतात ते तुम्हाला मी दाखवणार मित्रांनो. तर गाईज ना आमच्या मशीनचं एक पातळ वाकलं होतं, तर ते आम्ही आता इथं काढलं मस्तपैकी. आता जाऊन हे करू. चला चेंज करू. आणि तिकडं माणसं वगैरे भरपूर आलेत बघा ह्या साईडला. गाईज आता इकडे चिखल तयार होईल आणि इथं लगेच तिकडचे त्या साईडचे रोपं जे आहेत ना ते इकडे येऊन इथं त्याची लावणी सुरू होईल. तर मी आता तिकडे जाऊन तुम्हाला घेऊन जातो आणि तिकडचं काय काम चाललंय ते दाखवतो.
हे डिझेल वगैरे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. आणि मस्तपैकी पाऊस वगैरे उघडा आहे ना, तर वातावरण बघू शकता एकदम सुपर डुपर. कसं आहे वातावरण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ तर गायज इकडे मस्तपैकी हे रोप तयार करून राहिलेत एकदम जबरदस्त जोरात. आणि तिकडे लावणी होईल. इकडे सांजो आणि विहान खेळू राहिलेत. हे बघा ह्या साईडला. हॅलो हे कावळ्यांनो काय करताय. तर गाईज आता आम्ही जातोय खत आणायला. खत टाकावं लागेल ना तिथं. तर आता आम्ही परत तिकडे झापावरती जाणार त्या साईडला. खत घेऊन येणार ह्या साईडला आणि याच्यामध्ये खत टाकणार. तर चला मस्तपैकी. आणि खूप मजा येऊ राहिली बरं का. गावाकडची वाईब एक नंबर. हे बघा पाणीच पाणी आणि नेचर बघा काय वाईब आहे सुपर मित्रांनो. हॅलो गाईज, तर आता आम्ही निघालो. इकडे फादर जेवण करून राहिला. इकडे आई आहे हसू राहिली. इकडे ब्रदर आहे. हॅलो ब्रदर चल बाय बाय. तर ब्रदर इकडे आहे आणि इकडे मामी पण आहे. काय विहान शेठ तुझा ब्लॉग येईल बरं का बघजो. बाय बाय कर ना. मोबाईल मध्येच आहेस तू. बाय बाय कर व्यवस्थित. तो मोबाईल मध्ये गेम खेळत आहे. इकडे आली आहे. चला. आणि इकडे तुमचा पोषा बाय. तर आम्ही आता निघालोय मस्तपैकी. चला. कोण काय फोन केला तर गाईज ना आम्ही जेव्हा पण निघतो ना तेव्हा घरचे थोडे सेंटिक होतात. तर ते मला रेकॉर्ड करायला चांगलं नाही वाटत. तर आता आम्ही निघालोय असं एकदम मस्तपैकी सुपरा डुपरा आली मी. आणि विहिरीमध्ये ती बघा मासे. वाव हे बघा ते मासे बघ सांगतो फिश. पण ते कशी वरती हात मारून राहिली. बाय बाय बाय. चलो कसे बुडत आहे ना ग. तर चला मित्रांनो मस्तपैकी आता आपण मारूया कल्टी इथून. एकदम छान वाटलं. भात वगैरे आता माणसं गेलेत पुढे आवायला. तुम्हाला दाखवतो कसे आवतात ते. ओके. तर गायज इकडचं हे रोप बघू शकता. आणि इकडे चाललंय भात लावायला मस्तपैकी सुपर. हे बघा कशा प्रकारे भात लावतात बघा. तर गायज इकडं आली पण भात लावून राहिले. काहीच ना सकाळी तुम्हाला मी दाखवलं होतं. हे बघा इकडे लावलंय त्या साईडला लावलंय आणि आता तिकडे आणि पलीकडे पण लावत जातील. आणि त्या साईडला आमचं घर आहे इकडे. तर आता मस्तपैकी आम्ही निघालोय. माझ्या हातामध्ये आहेत हे खेकडं वगैरे. रात्री आम्ही गेलो होतो. तुम्ही ब्लॉग बघितला असेल. तर मस्तपैकी निघालोय आता आम्ही गावाकडे नाशिकला आता चालतोय आम्ही. चला लेट्स गो. आणि इकडचं वातावरण बघा थोडंसं पावसाचं वातावरण झालंय. सुपर वातावरण गावाकडचे एक नंबर फिलिंग मित्रांनो सुपर. नेटवर्क 0 आहे पण फिलिंग ढगात. तर गायज हे आमचं भाताचं क्रॉप होतं बघू शकता. आणि इकडे हे बघा पूर्ण पाण्याने इकडनं माती आणले आणि पूर्ण अख्खंच्या अख्खं गेलंय. हे बघा पाय माझे मध्ये जाऊ राहिलेत. हे बघा पुढे जाऊ नाही शकत मी पण. हे बघा इथं पण भात आहे. पूर्ण माती आले त्याच्यावरती. हे बघा जाग ठिकठिकाणी दिसतंय. हे बघा कसं दिसू राहिलं बघा. आणि हे बघा पाय जाऊ राहिलेत मध्ये. तर आता आम्ही नाशिकला निघालोय. सांजो वगैरे आले त्या साईडला गेले. आणि तिथं पण भात आहे. ह्या साईडला पण एक आहे. हे बघा इथं एकदम ग्रीन. आणि ह्या साईडला पण एक पिटुकला आहे. हे बघा इथं. तर आमच्याकडं जास्तीत जास्त भात शेती केली जाते ना मित्रांनो. तर हे बघा इथं पण भात शेती. आणि इथं खाली पण होतं. इथून उचलून दुसरीकडे ते लावतात जसं त्या साईडला आता लावून राहिलेत. हे बघा असं. आणि आता आम्ही ह्या जंगलामधून जाऊ राहिलोय. रात्री पण आम्ही ह्याच जंगलामधून आलो होतो खेकडं पकडायला. तर गाईज आता आम्ही जाऊ राहिलोय. आणि सांजो कशी चालते बघा. आणि एकदम रस्ता बघू शकता पूर्ण माती वाहून गेले मित्रांनो. हे बघा पूर्ण माती मित्रांनो वाहून गेले. इतका जबरदस्त गावाकडे पाऊस झाला. हॅलो गाईज, तर मित्रांनो मस्तपैकी आता आम्ही निघालोय. आली वगैरे बसू राहिली. गाडी खूपच गरम झाली. आणि हे आमचं आहे पिटुकला गाव. कसं आहे मला कमेंट करून सांगा. बाईक त्या साईडला पार्क आपण कार त्या साईडला पार्क केली होती मित्रांनो. हे बघा असं आमचं गाव आहे. आणि आता आम्ही निघालोय. चलो लेट्स गो एन्जॉय करू. सांजो हाय सांजो. चलो हॅपी जर्नी. चलो आता भेटू डायरेक्ट खारसूल. तर गाईज ना आमच्या इथे एक पक्षी आहे. हा बघा छोटा पिल्लू. आणि त्याची मम्मी इथं आहे ह्या साईडला. ती बघा इथं आहे. हे बघा
आणि हा छोटा पिल्लू तर ते उचलून आम्ही इथं ठेवलंय. बघू आता